नमस्कार, माझे नाव आस्था महेश तुकारे आहे. माझे शाळेचे नाव झरकनगर विद्या मंदिर कोल्हापूर आहे. उत्सव 3 रंगांचा आभाळा सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला. माझे नाव यज्ञा सर्वेश्वर दुधगावकर. माझ्या शाळेचे नाव श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्या मंदिर. मी आता 2री शिकते. अध्यक्ष महाशय, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुमच्या समोर. माझे नाव विराज सुनील पवार. माझ्या शाळेचे नाव श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्या मंदिर कोल्हापूर. नमस्ते, माझे नाव आहे सिद्धी हेमंत करपे. उपस्थित गुरुजन आणि माझे मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना या मंगलमय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिन हो याची माहिती सांगणार आहे. स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो तेजाचा. स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो तेजाचा. भारत भूच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा. भारत भूच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा. आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. या वर्षी 15 ऑगस्ट हा दिन मुक्तपणे आपण साजरा करू शकत नाही, कारण कोरोना महामारीचे संकट आवासून आहे. त्यामुळे आपण योग्य ती खबरदारी दक्षता घेऊन हा दिन साजरा करीत आहोत. मित्र हो, जीवन म्हणलं की सुख आणि दुःख आलेच. ही कोरोना महामारी आपली परीक्षा घेत आहे. तेव्हा या परीक्षेत आपण तर मात करून एक ना एक दिवस नक्की यशस्वी होऊ. मित्र हो, आजचा दिवस भारताच्या समाजकारणाचा तसेच क्रांतिकारकांनी केलेल्या बलिदानाचा, कर्तृत्वाचा महान दिवस आहे. तो उत्साहाने आनंदाने साजरा करणे हे आपले कर्तव्य आहे. आज आपण आपल्या देशात मुक्तपणे वावरू शकतो, आपले विचार मांडू शकतो. ते केवळ स्वातंत्र्य मिळाल्यानेच हे विसरून चालणार नाही. आपल्या भारत देशात फक्त व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी राज्यकर्ते बनण्यापर्यंत आपली मजल मारली. आपल्या देशातील गरीब, भोळ्या, अडाणी जनतेचं अतोनात हाल केले, त्यांना पुरते लुटले. हे कुठेतरी थांबा. नमस्कार, माझे नाव वरद सागर चव्हाण. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपला भारत देश सुमारे 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामीवर बळजर होता. त्याला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी प्राणाचे बलिदान देणारे, तसेच जानदायी जबरदस्त घोषणा जगाचे लक्ष वेधून घेणारे बंगालचे थोर पुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस होते. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसा प्रांतातील कटक या शहरात झाला. तिने कोलकात्यातील आपले शिक्षण पूर्ण केलं. पुढे शिक्षण इंग्लंडला घेतले. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रमाने अभ्यासाची जोड दिली. त्यामुळे ते IPS परीक्षा पास झाले. ते इंग्रजांची नोकरी न करता मायदेशी परतले आणि गांधीजींच्या विचारांना प्रेरित होऊन स्वतंत्र चळवळीत भाग घेतला. भारत मातेला स्वातंत्र्य. नमस्कार, माझे नाव अन्वेषा अमोल पत्रावळे. इयत्ता 2री तुकडी ई. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे. 15 ऑगस्ट म्हणलं की सर्व भारतीयांच्या डोळ्यासमोर भारताचा स्वातंत्र्याचा दिवस उभा राहतो. 15 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. 74 वर्षांपूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला. म्हणूनच 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारक, शूरवीर यासारख्या महान व्यक्तींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इंग्रजांशी लढा दिला. या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांना स्वतःचे जीव देखील गमवावे लागले. नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मंगल पांडे, महात्मा गांधी, सरदार पटेल, लाला लजपत राय, पंडित
जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा हजारो क्रांतिकारकांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या बहुमोल योगदानामुळे आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. तिरंगी झेंडा फडफडे, जय जयकार बोला. 15 ऑगस्ट आज आमचा भारत देश स्वतंत्र झाला. आजचा हा दिवस आनंदाचा, उत्साहाचा, वीरांच्या बलिदानाच्या आठवणी जपण्याचा तुमचा आमचा सर्वांचा आजचा दिवस खूप वेगळा आहे. सध्या कोरोनामुळे आपण घरी आहोत. आपली शाळा बंद आहे. परंतु ज्याप्रमाणे पारतंत्र्याचा अंधार दूर सारून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. Start. My name is Srishti Sharam. My school name is Srimati Lakshmi Krishnaji Jaratnagar Vidya Mandir. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देशाला इंग्रजांच्या गुलामीतून आझाद झाला होता. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा थोर पुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाला विज्ञान, शेती, शिक्षण, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. तर चला आपण सर्वांनी आज प्रतिज्ञा घेऊ की आपल्या परीने पूर्ण मेहनत घेऊ व आपल्या भारत देशाला जगातील